आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी, मला सिनेमातला सुपर हिरो नाही आवडत. मला खरा सुपर हिरो आवडतो, आणि तो सुपर हिरो माझा बाबा आहे. तो कधीच माझ्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही. पण आज जर मला रडू येतंय तर तो येत का नाहीये? बाबा, तुम्हीच म्हणायचात ना, माणूस गेला की त्याचा तारा बनतो. तुम्ही नक्की कुठला तारा झालात? मला तुमची आठवण आली ना की मी नेहमी आभाळाकडे टक लावून तुम्हालाच शोधत असतो. चमकणारा प्रत्येक तारा पाहून मला हेच वाटतं की तो तुम्हीच आहात. माझे बाबा होतेच असे, कुठेही गेले तरी चमकत राहणारे. कधी तुम्ही दिसला नाहीत ना तर खूप रडू येत. तुम्ही नेहमी दिसत जा बाबा. मला माहितीये माझे बाबा आहेत, ते अजूनही मला पाहतायत. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मला माहितीये तुला तुझे बाबा अजिबात आवडत नाहीत, कारण तुला तुझ्यावर प्रेम करणारा बाबा मिळालाच नाही. आणि यात तुझी काहीच चूक नाहीये बाळा. म्हणून सगळ्यांचेच बाबा वाईट असतात असं नाही. मग ह्यापुढे नाही लिहिणार ना असं? मग नेमका कसा असतो बाबा? आई आपल्याला जन्म देते, पण बाबा जगायला शिकवतो. आई सावली होते, पण बाबा उन्हाशी लढत असतो. तो आपल्याला जगातली सगळी खेळणी आणून देऊ शकतो. आपल्याला खांद्यावर बसवून आपल्याला अख्खं जग दाखवतो. तो आपल्यावर रागवतो, चिडतो, आपल्याला ओरडतो, आपल्याला शिस्त लावतो. कारण तो आपल्याच न कळत आपल्याकडून बाहेरच्या जगाशी लढायची तयारी करून घेत असतो. बाबा घरात नसतो. आपल्याला वाटतं तो आपल्यासाठी काय करतोय. सगळं तर आईच करते. आई घर जोडायचं काम करते, पण बाबा घराबाहेर राहून घर उभं करायचं काम करतो बाळा. ज्या घरात बाबा असतो त्या घराकडे कोणी वाईट नजरेने बघायची हिम्मत नाही करत. इतकं सगळं करणारा बाबा कुणाकडून थँक्यूची अपेक्षा करत नाही. त्याला नाही येत आईसारखं प्रेम व्यक्त करता, पण प्रेम मात्र तो आई एवढंच करतो.
आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून या जगाचा निरोप घेतो ना, तो बाबा असतो. जितकी आई महत्वाची आहे तितकाच बाबाही महत्वाचा आहे. कारण तो आपलं अख्खं आयुष्य आपल्या बाळाची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात घालवतो. बाबा असतो म्हणून आई असते बाळा. आता कळलं बाबा कसा असतो. कशी झोप लागणार आहे मला. पोट खपाटीला गेलंय. या कियांमुळे ना सगळं जेवणाची मजा गेली. काहीतरी खावं लागेल. त्या मुलीला वाढवणं तिलाही चढ जात असेल ना. असंही किती वय आहे गौरीचं. उभं आयुष्य आहे तिच्या पुढे. तिने आयुष्य एकटीने काढायचं का? नाही, हे सगळं बोलायला ठीक आहे, पण आता सध्या तिची जी परिस्थिती आहे तर मुलगा तयार होईल का? ऑलरेडी गौरी एका मुलीची आई आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण या सगळ्यांचा विचार करायला हवा. विचार केलाय ना मी. तोही विचार केलाय. माझ्या पाहण्यात एक चांगला मुलगा आहे, ओळखीचा आहे. मिसेस पैठणकर, गौरीजींच्या दुसऱ्या लग्नाचा विषय ह्यापुढे या घरात कोणीच काढणार नाही. अरे रुद्र, पण नाही म्हणजे नाही. रुद्र, पण बिट्टीचं काय? तिला तिच्या वाटेचं सुख नको का मिळायला? तिला तिच्या बाबांचा अनुभव मिळायला हवा की नको? सगळ्याच गोष्टी अनुभवातून मिळायला हव्यात असं काही नाही. लहान आहे ती, हळूहळू गोष्टी समजतील तिला. रुद्र, पण बाबा हवे रे. हे तुम्ही मलाच सांगताय? बाबा असावेत हे माझ्याशिवाय चांगलं कोणालाच कळणार नाही. आणि ते काही खेळणं नाहीये. अरे पण रुद्र, आम्ही बिट्टीच्या भल्यासाठीच म्हणतोय नाही. पण नंदाई, त्यांच्याशी कोणी ह्या विषयावर बोललंय का? त्यांना काय हवंय काय नको? उगाच त्यांना बंधनं अडकवू नका. अरे पण त्या दोघींनाही चांगलं घर मिळालं तर ते छानच आहे नाही का? हो, आणि गौरीचंही भविष्य बदलेल. हा त्यांच्या आयुष्याचा निर्णय तो त्या घेतील.
त्यांचं भविष्य त्यांना ठरवू दे. अरे पण आपण हा विषय ह्या घरात पुन्हा निघणार नाही. जर कोणाला वाटत असेल गौरीजींचं लग्न व्हावं तर त्या विषयावर आधी बोललं जाईल. अहो समजा रुद्र बोलतोय ना ते अगदी योग्य आहे. गौरीला गरज असेल तर ती स्वतःहून सांगेल. तिचं तिला ठरवू द्या ना काय करायचं ते. आणि मला वाटतं तेच योग्य आहे. भाऊजी पण मी काय म्हणत होते, मला वाटतं हा विषय पुन्हा नकोय. ओके. गौरीबाबत आम्ही कुणीच निर्णय घेणार नाही. आता गौरीच तिचा निर्णय घेईल. रुद्र, नक्की कोणी लिहिलं आहे पत्र? बिट्टी. सी, तुमचा सगळ्यांचा फार विश्वास होता ना या मोलकरणीवर. पाहिलात माझ्या कियाला काय शिकवतीये ही. मला आता असं फील होतंय की मी पुन्हा कियाला घेऊन माझ्या माहेरी निघून जावं. बिट्टी, अगं तुला चांगले बाबा मिळावेत म्हणून सगळे माझ्या मागे लागलेत. तुझ्या त्या पत्रामुळे झालंय सगळं. माझंच चुकलं. मीच कियानला नव्हतं सांगायला पाहिजे पत्र लिहायला. माझ्यामुळेच सगळे आईला बोलतायत लग्न कर म्हणून. तिच्या मागे लागलेत सगळे. मी बाबा वाईट असतात बोलले ना, म्हणून त्यांना आईचं लग्न लावायचंय. मी जर बाबा चांगले असतं बोलले असते तर मग कोणीच आईला त्रास दिला नसता लग्न कर म्हणून. मला काहीतरी केलं पाहिजे. हा, काळजीचं कारण नाहीये ना. ठीक आहे, मी येतो. आपण आहे सगळा डोकी फिरली आहेत एकेकाची. भाई काय झालं काय, एवढं का चिडलायस? अरे प्रत्येकाने स्वतःच बघावं ना. दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसायचं यांना. उगाच लोकांच्या मागे लागलेत. कोण कुणाच्या मागे लागलंय? या मिसेस पैठणकर. पर त्या सांगणार आणि हे घरातल्या ऐकणार. आता काय केलं त्यांनी? त्या गौरीजींच्या मागे लागले. अरे त्यांचं आयुष्य, त्या ठरवतील ना काय करायचंय ते. त्यांना जर करायचं असेल तर करतील लग्न. तुमची कशाला जबरदस्ती उगाच? मग तूही तेच करतोय असं नाही वाटत तुला? तू का ठरवतोय त्यांनी लग्न करायचं का नाही? त्यांना ठरवू दे ना. हे बघ, कोणाच ठाऊक त्यांना लग्न करायचंही असेल पण त्यांना इतरांना सांगता येत नसेल. ए असं काही नाही. त्यांना जर लग्न करायचं असतं तर त्यांनी आधीच सांगितलं असतं. त्यांच्याकडे बघून तसं काहीच वाटत नाही. खुश आहेत त्या. असं नसतं रुद्र. भाई, गौरीजींना एका नव्या आयुष्याची गरज आहे आणि बिट्टीलाही चांगले वडील हवेत. जर गौरीजींनी लग्न केलं आणि त्या दोघींचं भलं होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे? मला सांग, लग्न केल्याने काहीतरी वाईट होणार आहे असं का वाटतंय तुला? अरे कारण घडलंय त्यांच्या बरोबर तसं. ती बिट्टी तिच्या वडिलांबद्दल काय अनुभव सांगते ऐकलंयस ना? अरे किती त्रास भोगलाय त्यांनी. परत त्यात ढकलायचं त्यांना. त्यांना एका लग्नात जो अनुभव मिळाला ना त्यातनं त्यांनी दुसरं लग्न करू नये यातच छानपण आहे. रुद्र, असं म्हणून कसं चालेल? भाई, आपण त्यांना पॉझिटिव्ह विचार द्यायला हवेत. आपणच त्यांच्या मनात जर लग्नाची भीती घालत राहिलो तर त्यांचं आयुष्य कसं सुधारणार आहे? मला सांग, नंदायला पण वाटतं ना गौरीजीने लग्न करावं म्हणून? म्हणजे नक्कीच काहीतरी असेल ना. अरे त्यांच्या आयुष्यात नवरा नाहीये म्हणजे त्यांच्या आयुष्यात काहीतरी कमतरता आहे असं का वाटतं तुम्हाला? काय कमी पडू दिलं आपण त्यांना? घरातल्या कोणीही जाणवू दिलं नाहीये बिट्टीला की तिच्याकडे वडिलांची कमी आहे. सगळं दिलंय तिला, सगळं पुरवलंय. हे सगळं जर गौरीजी श्रीमंत असत्या तर त्यांनी पण दिलंच असतं ना. पण बापाचं प्रेम असं मार्केटमध्ये मिळत नाही.
हे बघ रुद्र, सोय आणि सोबत यात खूप फरक असतो. असो, मी निघतो. हे तू कुठे चाल? हे तू नाराज होऊ नये असं निघणं ना बंद करा जरा. अरे भाई, मी नाराज होऊन नाही चाललोय. फोन आला होता, आजोबांची तब्येत बरी नाही, गावी जाऊन येतो. मग चल चल, मी पण येतो. नाही नाही, ठीक आहे, मी जातो. काही गरज लागली तर तुला फोन करतो. ओके, बरं, मी तुझी गाडी घेऊन जातो. हे म्हणून करत होती, आता सून म्हणून करेल. त्यात काय एवढं? आई, काय बडबडतेस ग तू? असे नॉनसेन्स विचार कस काय येतात तुझ्या डोक्यात? मी काय केलं आता? तू हवं तर गौरीला विचार, ती सुद्धा सांगेल. हो ना गौरी? आई, ते आता बडबडणं बंद कर, जरा शांत राहत जातो. तुला आहे ना माझं काही पटतच नाही. आता मी तुझ्याशी बोलणारच नाही. आई, गौरी सॉरी हा. काय आईचं वय झालंय ना, तिला कुठे काय बोलावं ना ते कळतच नाही. आय एम सो सॉरी. मी आले हा तिला समजावून. आई, हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात? माझं मलाही कळत नाहीये. बिट्टी नक्की काय बोलली असेल रुद्र सरांबद्दल? बिट्टी, चल. नाही, मला खेळू दे. बिट्टी, आल्यावर खेळ, चल. चल, बस इथे. काय बोललीस तू? मी कधी? रेवती मॅडमना तू बाबांबद्दल काय बोललीस? हा, ते सगळे तुझ्या मागे लागले होते ना पत्रामुळे, म्हणून मी बोलले. हो, पण काय बोललीस हे विचारते मी तुला. बाबा कसे चांगले असतात ते सांगितलं. काय सांगितलंस बाबांबद्दल? रुद्र सरांचं नाव घेतलंस का तू? नाही, मग काय बोललीस? मी सांगितलं बाबा खूप स्ट्रॉंग असतात. ते आईची आणि मुलाची काळजी घेतात. त्यांना शाळेत पाठवतात, नवीन नवीन गोष्टी शिकवतात. आणि कधी कधी तर डिशुम डिशुम करून गुंडांची फाईट पण करतात. आई, परत माझं काही चुकलं का? ते सगळे तुझ्या लग्नाच्या मागे लागू नये म्हणून त्यांना सांगितलं की चांगले आहेत बाबा. आता नाही ना करणार तुझ्या ते लग्नाचा विचार? गौरी, आम्ही नाही, आता तूच तुझ्या लग्नाचा विचार करशील आणि मी त्यासाठी तुला भाग पाडेन. बघच तू. आई, काय झालं? नाही ग बाळा, काही नाही. मग तुम्हाला असं का विचारलं? काही नाही, असंच. सांग ना आई. तू खेळत होतीस ना, जा खेळ. हो. सावकाशा. हो आई.
गौरी, रेवती मॅडम, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. गौरी, तुला आता लग्न करावंच लागेल. मला माहितीये गौरी, घरातल्यांना हे जर समजलं ना तर त्यांना मी मूर्ख वाटेल. कदाचित मला ते चुकीचेही समजते, पण तरीही मी तुला सांगते, तुला आता निर्णय घ्यावाच लागेल. पण ते रुद्र सर. रुद्र काय ग, वेडा आहे तू, साधा विचारही करत नाही. उद्या भावनेच्या भरात किंवा उपकारा खातर तू तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. नाही कळत ग त्याला त्याचं भलं पुरं. पण तुला तर परिस्थितीची जाणीव आहे ना. मग तू तशी वेळच येऊ देऊ नकोस ज्यामुळे तू असा काही निर्णय घे. त्याने तुझ्याशी लग्न करावं हे तुला तरी पटतंय का? कुठे तू साधी मेड, कुठे रुद्र सर? हो ना? तूही एक आई आहेस. मला रुद्रची किती काळजी वाटते हे तू समजू शकते गौरी. उद्या जर भावनेच्या भरात त्याने तुझ्याशी लग्न केलंच तर समाज जी थू करेल. त्यावेळेस काय अवस्था होईल गौरी माझी? आणि कुठली आई आपल्या मुलाला एका मेड बरोबर नात्यात पाहू शकते? आय एम सो सॉरी. मला तुला दुखवायचं नाहीये गौरी. मी काय सांगायचा प्रयत्न करतेय कळतंय ना तुला? तू समजूतदार आहेस. मला वाटतं तुला हे समजूच शकत. गौरी, रुद्रला जर उद्या तोला मुलाची बायको मिळाली नाही ना तर आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही अगं. आणि पुढे जाऊन घेतला रुद्रने तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय तर त्यालाच पश्चातापाची वेळ येईल. त्यामुळे तुलाच हे थांबवावं लागणार आहे गौरी. गौरी, रुद्रने असा काही वेडेपणा करण्याच्या तूच ही शक्यता पुसून टाक. मी आई म्हणून सांगते तुला, तुझ्या मुलाच्या आयुष्याचं नुकसान नको होऊ देस. तू कोणाशी तरी पटकन लग्न कर. हा एकच उपाय आहे माझ्या मुलाचं आयुष्य वाचवण्याचा. हात सोडते तुझ्याकडे. आई म्हणून मी तुला काहीतरी मागते. प्लीज हे नाकारू नकोस. शोधाल ना बिट्टीसाठी चांगले बाबा? शोधाल? बिट्टीला भूक लागली असेल. येते मी. थांबा. शोधेन मी, पण माझं एक काम कराल?
तुम्ही इथून गेल्यावर तुमच्या जागी जी कोणी येईल तिला फक्त तुमच्या हातची चव शिकवून जा. सवय झाली तुमच्या हातच्या चवीची. एवढं तरी कराल ना माझ्यासाठी? मुझसे शादी करोगी? हो. इतकीच ग्रेट वाटते तर हिच्याशी लग्न कर ना. केलं असतं. मला नाही माहिती रुद्र सर, माझं तुमच्याशी काय नातं आहे, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय चालू आहे. पण सत्य हेच आहे की आपण कधीच एक नाही होऊ शकत. कुठल्याही बाईला जसा नवरा हवा असतो ना, अगदी तसेच आहात तुम्ही. पण तुमच्यासारख्या पुरुषाला माझ्यासारखी बायको नाही शोभणार. रुद्र सर, तुम्ही खरंच खूप हळवे आहात, मनाने खूप चांगले आहात, माझी खूप काळजी घेता. आणि खरं सांगू का, मला खरं तर हे सगळं खूप आवडतं. कधी कधी असं वाटतं मी तुमच्या प्रेमात पडत चाललीये. पण या प्रेमाला काय अर्थ आहे? पुढे जाऊन या नात्याला काहीतरी चुकीचं वळण येण्यापेक्षा हे सगळं इथेच कुठेतरी थांबवायचा निर्णय घेतलाय मी. मला लग्न करावंच लागेल रुद्र सर, करावंच लागेल. मला तुमच्यापासून
लांब जावंच लागेल. शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान. रेवती, मानलं पण तुला. अगं, गौरीवरच्या घरच्यांच्या विश्वासामुळे तू तिला बाहेर काढू शकत नव्हतीस. आता ही बॅच जाणार. आता बघ, घरचेच कसे वाजत गाजत तिची पाठवणी करतील. वाजत गाजत नाही, धक्के मारत ह्या घराच्या बाहेर हाकलायचं होतं मला तिला. वाजत गाजत का होईना, ही बॅत घराच्या बाहेर जातीये ना, हे महत्वाचं. माझ्या मार्गात येत होती. तांदळातनं खडा बाहेर काढावा ना, तसं बाहेर काढले मी हिला. आणि घरातल्यांना काय वाटतंय, रेवतीला गौरीचं भलं करायचंय. भलं ते त्या गौरीचं. माय फुट. एडपटच आहे हो पण तुझ्या घरचे लोक, रेवती. अगं, तू किती कपटी आहे हे कळायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील. आई, तुला असं वाटतंय का तू हे जे काही बोलतीये ते माझं कौतुक करतेय? अगं हो, कौतुकच करते मी तुझं. राहू दे, कौतुक करते. रेवती, अगं ती मेड आता तयार झाली आहे ना, तर पटकन एखादं स्थळ बघून तिचं लग्न लावून टाक बाई. हे आई, तू मला ओळखत नाहीस का? मी सगळ्यांपेक्षा 2 पावलं नेहमी पुढे असते. स्थळ मी पाहून ठेवलंय, उद्याच बोलावून घेते. चांगल्या कामाला उशीर नको. अजिबातच उशीर करायला नकोय. अगं, याच्या इतकं पुण्याचं काम कोणतंच नाहीये. खरंय. आता गौरीचे हात पिवळे करायची वेळ आली आहे. नंदिनी, हा पुष्पा कुठे गेलाय? मी आल्यापासून दिसलाच नाही मला. अहो, तो गावी गेलाय. त्याच्या आजोबांना बरं नाही. हो, त्याला म्हणू इकडेच घेऊन ये त्यांना. एवढी काय घाई? एवढी काय घाई आहे म्हणजे? अरे, चांगलं स्थळ आहे, उगीच वेळ कशाला वाया घालवायचा? प्रॉब्लेम काय आहे? त्यांना लग्न करायचं असेल तर त्या घेतील ना त्यांचा निर्णय. रुद्र, अरे मी काही वाईट करतेय का? त्या दोघींच्या आयुष्यात चांगले दिवस यावे यासाठीच सगळे प्रयत्न करते. आणि आज मुलगा बघितला तर उद्या लगेच लग्न होईल असं नसतं ना रे. आता पाहायला सुरुवात करूया. आणि तू मान्यता दिल्याशिवाय कुणीही कुठलाही निर्णय घेणार नाही. तू एकदा बघ तर. डिवोर्स झाला याचा. हे स्थळ आणले तुम्ही मिसेस पैठणकर गौरीजींसाठी. अशाने भलं होणार आहे गौरीजींचं? शिवाय 8 वर्षाचा मुलगा याला. नाही, ह्याच्याशी गौरीजींचं लग्न होऊ शकत नाही. रुद्र, बरं आहेस ना तू? गौरीचंही पहिलं लग्न झालंय आणि तिलाही मुलगी आहे, हे विसरलास का? तरीही हा मुलगा लग्नाला तयार झाला. मुलगा चांगल्या घरातला आहे, शिकलेला आहे, चांगल्या ठिकाणी जॉब करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्यासारखा दारुडा नाहीये, निर्व्यसनी.
चांगलं होईल अरे तिचं, सुखात राहील ती. एवढं पुरेसं आहे? नाही म्हणजे या सगळ्यावरून त्या सुखात राहतील हे डिक्लेअर केलं तुम्ही? रुद्र, उगीच मला विरोध करायचा म्हणून करू नकोस. गौरीचा चांगल्याचा विचार करतो ना तू, मग तिच्या भविष्याचाही विचार कर. एकट्या आईला किती संकटांचा सामना करावा लागतो ना हे मला विचार. माझी किंमत तर नाहीच आहे तुला. असो, चांगलं स्थळ मिळत असेल तर विरोध करू नकोस. त्या मुलाशी तू स्वतः बोल. बघू नाही, उद्या त्यांच्यासाठी वेळ काढ. ते येणार आहे तिथे. कशाला? कशाला काय, गौरीला पाहण्यासाठी. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, ते येणार आहे उद्या. सो तू तुझा उद्याचा वेळ काढ, त्याच्याशी नीट बोल. सगळं व्यवस्थित आहे ना हे बघ, आणि तुला पटलं तरच मग आपण पुढे जाऊ बाळा. मग तर झालं. आय होप गौरीची तुला खरंच काळजी वाटत असेल तर तू विनाकारण वाद घालणार नाहीस. बिट्टी, कुठे गेली? शाळेत आल्यापासून तिने काही खाल्लंही नाहीये. हिला कसं सांगू मी लग्नाचा निर्णय का घेतलाय ते. मला तो घ्यावा लागलाय. कुठे रुसून बसलीये काय माहिती. जेवणाचं ताट घेऊनच जाते, 2 घास पोटात तरी जातील तिच्या. पापड पापड तेलात पापड तळतो, करपला 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 करपला. काय हवंय का तुम्हाला? का म्हणजे मी इथे उभी राहिले तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तू तुझं काम कर. मी माझं कामच करणार आहे ना, माझ्याशिवाय कोण करणार आहे अजून? अरे कच्चा पापड पक्का पापड, हे असं जोरात बोलता येईल का तुम्हाला? कच्चा पापड पक्का पापड, त्याचं पाकड होऊन जातं कधी कधी. गप रे, सारखं बडबड 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 करतोय. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड. ए तू का आणि जेवणात काही चांगलं करत जा रे. रोज रोज काय आपलं ते वरण भात पोळी भाजी. त्या घरातले लोक आहे ना कधी काही चांगलंच मुलं खातच नाही. नाही कसं आहे, जेवण साधं बनवा नाही तर पंचपक्वान बनवा. तुम्ही काय कोणासाठी शिल्लक ठेवता काय? चंदू, बिट्टी बिट्टी. चंदू काका, हा? बिट्टीला पाहिलं का? हा पाहिलं ना सकाळी तू शाळेत सोडत होती तेव्हा. विसरली काय माझ्यासारखी? अहो तसं नाही हो, शाळेतून ती केव्हाच आलीये, पण त्यानंतर रुसून कुठे गेली काय माहितीये. बराच वेळ झाला शोधते मी तिला, सापडतच नाहीये बघा. झाली का सुरुवात तुमच्या मायलेकींची? आई बरं आता खूप भूक लागलीये. पुन्हा जेवण सोडून जायचं नाही. हे बरं आहे तुझं. तुला शोधण्यासाठी मी भरल्या पानावरून उठून आलो आणि तू इथे बखाबख खातेस. अगं मी पण उपाशी आहे, आता मला कोण भरवणार? आई पार्टनर पण उपाशी आहे, दे ना. आई भरव ना त्याला. भरव.
ठीक आहे पटना. ही अजून इथेच चिकट मेली. हाताला धरून बाहेर काढल्याशिवाय ही काही इथून जायची. काय ग गौरी, अजून आवरलं नाहीस तू? कालच सांगितलं होतं ना मी तुला, मुलाकडची मंडळी येणार आहे. कधी आवरणार आहेस तू? नाही, हे झालं की आवरते मी. ते सोड ग, ते सगळं चंदू बघेल. आवर पटकन. अहो पण तुला सांगितलं तेवढं कर ना. एवढं करून गेले असते तर. नाही म्हणजे फार वेळ नाही लागणार मला तयार व्हायला. मी काय वेडी म्हणून सांगते तुला? अगं आज मुलाकडचे बघायला येणार आहेत तर चांगला आवरायला नकोय का? आणि काय ग, मी का तुला एखाद्या फेस्टिवल साठी तयार हो म्हणतीये का? मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे, चांगली नको दिसायला तू? चल आवर पटकन, नाहीतर मुलाकडचे येतील आणि म्हणतील मुलगी तयारच नाही. जा आवर पटकन. हो. तुझ्याकडे एखादी बरी साडी आहे ना? हो, हा, मी आणली आहे तिच्यासाठी साडी. बरी नाही, खूप सुंदर साडी आहे. ही घे. खरंच खूप सुंदर आहे साडी. हो ना, मग हीच नेस. माझ्या लग्नातली साडी आहे गौरी. एकदाच नेसले होते, त्यानंतर ही साडी नेसायचा कधी योगच नाही आला. वेळ लागलाय का तुला? ही साडी नेसायला देणार आहे गौरीला? अगं ही अपशकुनी साडी कशाला देतेस तिला नेसायला? जे लग्न लग्नच नाहीये त्या लग्नात ती साडी नेसायला देणार. आणि श्वेता, गौरी ही साडी पाहुण्यांसमोर नेसून गेली ना, जे तुझं झालंय ना तेच तिचं होईल. कशाला तुझं बॅड लक देतेस? चल उचल ही साडी आणि घेऊन जा. अहो पण असं काही नसतं. आता तू शिकवणार आहेस मला? बघत नाहीस हिच्याकडे, हिचं काय झालंय ते? आणि मला तुझं लग्न मोडायला नकोय. तुझ्या बाबतीत तर रिस्कच नाही घ्यायची आहे मला. ए श्वेता, उचल ती साडी, निघ. गौरी, तुझ्याकडची एखादी साडी नेस, कळलं? चल आवर लवकर. अहो श्वेताताई, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. अगं पण काय चुकीचं बोलल्या त्या? बरोबरच आहे ना त्यांचं. गौरी, तुझं सगळं चांगलं झालं पाहिजे. नको नेसूस तू ही साडी. माझ्यासारखा संसार माझ्या